तुम्ही नक्की रिडेव्हलपमेंटमध्ये काय लोकांना सोसायट्यांना गाईड करता किंवा म्हणजे प्रत्येक टर्म जी आहे रिडेव्हलपमेंटची त्याच्याबद्दल मी थोडक्यामध्ये त्याचं विस्तीर्ण स्वरूप कसं आहे, म्हणजे आयओडी म्हणजे काय, सीसी म्हणजे काय, ओसी म्हणजे काय, कार्पेट म्हणजे काय, ओसी म्हणजे हे लोकांना ह्या टर्म्स माहित नाही. ऍग्री. पीएनसी म्हणजे काय. पण फ्लो कसा असला पाहिजे, जसं तुम्ही म्हटलं की पहिलं जनरल मीटिंग, मग आयओडी, मग असा हा एक थोडक्यात फ्लो सांगाल का? म्हणजे पहिलं म्हणजे तुम्हाला जनरल बॉडीमध्ये ओके रिडेव्हलपमेंट करायचंय. ओके. मग ते रिडेव्हलपमेंट करायचंय तर ते कोणत्या मार्गाने करायचंय. अपकमिंग जे यंग बिझनेसमॅन आहेत, छोटे बिझनेसमॅन, एमएसएमई, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? पहिली गोष्ट. दुसरं, जे बिल्डर आहेत किंवा सोसायटी आहेत ज्यांना सेल्फ डेव्हलपमेंट किंवा रिडेव्हलपमेंट करायचं, त्यांच्यासाठी काय सल्ले द्याल? विशेषतः महाराष्ट्रीयन मुलं जी आहेत जी फक्त नोकरीकडे ज्यांचा कल असतो त्यांनी स्वतः व्यवसायाकडे वळावं आणि स्वतःवर विश्वास ठेवून व्यवसायात जर तुम्ही पाऊल ठेवलं चांगले यशस्वी बिझनेसमन होऊ शकता. फक्त तुमच्यामध्ये ती जिद्द पाहिजे आणि काहीही करण्याची क्षमता पाहिजे आणि ते तुम्ही करायला पाहिजे. म्हणजे मुख्य म्हणजे काय होते की आपल्यामध्ये एक इगो असतो की नमस्कार. CA लक्ष्मण दाभोलकर. आपण जो एक उपक्रम चालू केला आहे, संवाद आणि नॉलेज शेअरिंग. सो आजचे आपले पाहुणे नाही म्हणता येणार, आजचे एक्सपर्ट म्हणू आपण, ज्यांचं कॉर्पोरेटिव्ह सेक्टर किंवा रेसिडेन्शियल सोसायटी आणि एकंदरीत हाऊसिंग, कमर्शियल सोसायटी ह्याच्यामध्ये जो हातखंडा आहेत, असे आज आपले लाभलेले वक्ते किंवा आज आपले पाहुणे संजय दवी सरांचा मी मनापासून वेलकम करतो. संजय दवी सर हे BCom GDCA गव्हर्नमेंट पॅनल ऑडिटर आहेत आणि हाऊसिंग सोसायटी ट्रेनर आहेत. आज या सरांबरोबर गप्पा मारताना जे पण आपले व्ह्युअर आहेत, सोसायटी जे चेअरमॅन आहेत, सेक्रेटरी आहेत किंवा ऑफिस बेअर आहेत आणि ज्यांना सोसायटीमध्ये ग्रोथ करायचं आहे किंवा एक सेल्फ डेव्हलपमेंट करायचं आहे, डेव्हलपमेंट करायचं आहे आणि काही बिल्डर ज्यांना बिल्डर या क्षेत्रामध्ये पुढे करिअर करायचं आहे, अशासाठी ही आजची पॉडकास्ट ही नक्कीच लाईफ चेंजिंग असू शकते आणि नक्कीच एक एक्सपिरियन्स देणारी असू शकते. सो आपण आजच्या संवादाला सुरुवात करूया सर. मी पॉडकास्ट म्हणत नाही बिकॉज पॉडकास्ट हा अगदीच वेगळा शब्द आहे आणि संवाद असं करते भरपूरशा गोष्टीचं नॉलेज आपल्याला मिळतं. सो बिफोर वी स्टार्ट सर, मला असं वाटतं की तुमच्याबद्दल तुम्ही जर सांगू शकाल तर थोडं बरं होईल. सर्वात म्हणजे मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की माझं बालपण जे आहे ते गावी गेलेलं आहे आणि सर्वसामान्य कुटुंबामध्ये आई वडील हे सर्व मुंबईला नोकरी करत होते. मिलमध्ये कामगार होते वडील आणि मी माझ्या काकांकडे आणि आजी आजोबांकडेच राहिलो. प्राथमिक शिक्षण 4थीपर्यंत गावी झालं. 5वीला मी माझ्या मामाकडे गेलो आणि नंतर मग महानगरपालिकेच्या शाळेत मुंबईमध्ये आलो. तिथे महानगरपालिकेच्या शाळेत मराठी माध्यमातून शिकलो. म्हणजे आणि इंग्रजीची सुरुवातीला शाळेत असताना भीती असायची, पण आज नाही आहे. माझा मुलगा स्वतः CA आहे, तो अस्खलित इंग्लिश बोलतो, तोही मराठी माध्यमातून शिकलेला आहे. वा. आणि मी हे सांगू इच्छितो की माझं पहिलं जे करिअर होतं हे सुरुवातीला मी 12वीपासूनच अर्निंग आणि लर्निंग दोन्ही करत होतो. वा. अर्निंग आणि लर्निंग. हो. म्हणजे कसं होतं की वडिलांची मिल बंद झाल्यामुळे संपूर्ण एक मोठा घरातला मुलगा म्हणून माझ्यावर जबाबदारी होती आणि सुरुवातीला मी चार्टर्ड अकाउंटंटकडे नोकरी केली. नंतर बऱ्याच अशा कंपन्यांमध्ये मी स्वतः इंटरव्ह्यूज देऊन स्वतः नोकरी जॉईन केली आणि पण एक मनामध्ये एक आपल्या अंतर जी इच्छा असते की नाही की ते बोलत असतं स्वतः आपल्याशी की नाही बाबा आपल्याला काहीतरी वेगळं करायचं, नोकरी काही करायची नाही. मी तर ॲक्च्युली थोडासा असा होतो की म्हणजे बंडखोरी म्हणता येणार नाही, पण वडिलांना मी सांगायचो की मी गव्हर्नमेंट सर्व्हिस नाही करणार किंवा सर्व्हिस करणार नाही. ओके. म्हणजे कोणाच्या अंमल जे माझ्यावर म्हणजे कंट्रोल अंडर काम नाही करणार. सुरुवातीला मी केलं कारण की ती गरज होती, त्या काळाची गरज होती, कारण की वडिलांची नोकरी नव्हती आणि तशी स्थिती नव्हती, आर्थिक स्थिती. त्यामुळे मला म्हणजे 12वी पासआउट झाल्याच्या नंतर ग्रॅज्युएशनच्या नंतरचे काही काळ हा मी नोकरीमध्ये घालवला. नंतर मग मी स्वतः स्क्रीन पेंटिंग शिकलो. वा. ते पण केलं आणि काही करून बिझनेस करायचा, नोकरी करायची नाही म्हणून मी सुरुवातीला छोट्या प्रमाणावर ट्युशन सुरू केले
म्हणजे नोकरी करायचो, सकाळी ट्युशन्स घ्यायचो, नोकरी करायचो, नंतर संध्याकाळी आल्यावर पण ट्युशन्स घ्यायचो. आणि नंतर मग लक्षात आलं की आपलं पोटेन्शियल आहे की आपण फुल फ्लेज हे सगळं करू शकतो. आणि मग छोट्या प्रमाणावर स्वतःची एक रूम भाड्याने घेतली आणि क्लासेस सुरू केले. आणि त्या क्लासेसच्या माध्यमातून मी ती जी रूम आहे, चाळीमधली रूम होती, ती 1 वर्षामध्ये विकत पण घेतली. वा. तिथून मी पुढे म्हाडाच्या बिल्डिंगमध्ये गाळा रेंटवर घेतला, तो नंतर विकतही घेतला. सर क्लासेसचं नाव काय होतं आपल्या? माझं क्लासचं नाव होतं सक्सेस कोचिंग क्लासेस. म्हणजे विद्यार्थ्यांना यश मिळेल याची गॅरंटी होती. आणि महत्त्वाचं म्हणजे काय की मी स्वतः मध्यमवर्गीय कुटुंबातून आलो आणि मला शिक्षणाबद्दल ज्या अडचणी असतात त्या माहिती होत्या. त्यामुळे जे गरजू विद्यार्थी होते, म्हणजे माझ्या क्लासला येणारा विद्यार्थी हा फक्त शिक्षणासाठी यायला पाहिजे, टाईमपास म्हणून यायला नको, हे मी कटाक्षाने बघितलं. आणि पालकांनाही सांगायचो की तुम्ही जर आपल्या मुलाला माझ्या क्लासमध्ये पाठवत असाल तर त्याला प्रत्यक्षामध्ये स्वतः इथे यावंसं वाटलं पाहिजे. तुमची फी जी आहे मी वर्षभर कधीही मागणार नाही, आणि मागितली तरी एक प्रोफेशनल म्हणून मी कधीतरी आठवण म्हणून करून देईन मुलांना किंवा यांची फी बाकी आहे. पण मी कोणाला फोर्सफुली एक प्रोफेशनल जसं कोचिंग क्लास चालवणारे असतात त्यांच्यासारखं मी कधीच नाही वागलो. ओके. त्याचं कारण मी सांगतो की आपण मध्यमवर्गीय असल्यामुळे प्रत्येकाच्या आर्थिक अडचणी ज्या आहेत या जाणून घेतल्या आणि त्यानुसार मी तो एक बेस जो आहे तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत ठेवला. थोडक्यात ऐकायला आवडेल की क्लासेस टू GDCA आणि इलेक्शन ऑफ इन सोसायटी हे समीकरण थोडं मला रिव्हर्स डिग्री वाटतंय. म्हणजे ऑफकोर्स मला एक समजलं की तुम्हाला बिझनेस करायचा आहे आणि तुम्ही जी आता जी प्रोफाईल खरंच अट्रॅक्टिव्ह प्रोफाईल आहे आणि तुम्ही बऱ्यापैकी चांगलं काम करताय. पण हे असं म्हणजे डायरेक्ट टीचर ते ट्रेनर हा असं एवढं लाईफमध्ये काय असं झालं की खरं म्हणजे काय माहिती आहे की हे इन्सिडेंटली झालं असेल, ॲक्सिडेंटली आपण म्हणू शकतो. की 2005 मध्ये माझा भाऊ जो आहे, लहान भाऊ, शेवटी शेंडेफळ असतं ना, मग त्याचे लाड व्हायचे. मग तो अभ्यासात हुशार होता आणि त्याने UPSC प्रिलिमिनरी एक्झाम दिली होती. त्याने सॅनिटरी इन्स्पेक्टर वगैरे तो झाला आणि लेबर लॉचा पण अभ्यास करत होता. आणि सायमल्टेनियसली त्याने GDCAची एक्झाम देत होता आणि फर्स्ट अटेम्प्टमध्ये तो फेल झाला GDCA. तर त्यावेळेला माझ्या आईने मला म्हटलं की अरे जर तो करतोय तर तू पण का कर, तू पण करून टाक, तू पण एक्झाम दे त्याच्याबरोबर. मग मी काय केलं, ठीक आहे, त्याला सांगितलं की माझा फॉर्म वगैरे तू भर, मी एक्झाम देईन. पण मला कोचिंग क्लास आणि ह्या सगळ्या गोष्टीमधून तेवढा अभ्यास करायला वेळ नव्हता मिळत. तरी पण मी बाजूला पुस्तक ठेवून मुलांना शिकवायचो इकडे आणि जेवढा वेळ मिळेल तेव्हा अभ्यास करायचो. आणि GDCA पास आऊट झालो. म्हणजे काय झालं की आईने ती इच्छा व्यक्त केली की तू परीक्षा देऊन तू पास होऊ शकतोस, तर तू का नाही देत. आणि तसं 2005ला मी झालो. पण माझं जे GDCA पास होऊन मी ऑडिटर होणे वगैरे हे काही माझं अगोदर सुरुवातीचं लक्ष नव्हतं तुमचं की तुम्हाला करायचं नव्हतं. म्हणजे ते कारण की शेवटी काय होतं की कुठेतरी माझं ते क्षेत्र नव्हतं, एरिया नव्हतं. आणि मी म्हणजे कसं आहे की एक बिझनेस करायचा आहे हे मला पहिल्यापासून होतं. डोक्यात चालू होतं. नोकरी करायची नाही हेही होतं. कारण की माझे आजोबा होते, आईचे वडील, त्यांनी माझ्या नावाने एक स्वतः त्यांच्या गावामध्ये सरपंच असताना त्यांनी दुकान माझ्या नावाने सुरू केलं होतं. ते पण चांगले बिझनेसमन होते. म्हणजे ते मुंबईला, गावावरून मुंबईला कोळसा विकायचे, जांभळं विकायचे, आंबे आणून विकायचे. आणि त्यांच्यापासून थोडीशी मला प्रेरणा होती. आणि आई आमची जी होती तिचं बॅकग्राऊंड होतं की ते म्हणजे जसं सांप्रदायिक वारकरी जे होते त्या याच्यातून बॅकग्राऊंडमध्ये आलेली. त्यामुळे तिचे संस्कार आमच्यावर होते की दररोज संध्याकाळी हरिपाठ म्हणायचं. सर्व भावंडांना संध्याकाळी ती देवाच्या समोर बसवून हरिपाठ म्हणायला लावायची. तर ते संस्कार होते. म्हणून मग थोडंसं एक स्वाभिमान होता की नोकरी करायची नाही आणि कुठेतरी व्यवसाय करायचा, स्वतःच्या पायावर उभं राहायचं आणि कुटुंबाचं आपण चांगल्या प्रकारे पालनपोषण करू शकतो हे मला माझ्या इनर इन्स्टिंक्ट जी होती ना ती मला सांगत होती. आणि मी कुठेही जरी पाय ठेवला तर मी यश मिळेन, कारण की माझ्याकडे मेहनत करायची पूर्ण ताकद होती. कारण की कॉलेजच्या जीवनामध्ये मी कधी कॉलेज अटेंड नसेल केलं, पण
नोकरी मात्र ही कधीही एकही दिवस सुट्टी न घेता केलेली आहे. ओके. कौटुंबिक जबाबदारी म्हणून. त्यामुळे कसं की बिझनेसमध्ये पण आपण जरी उतरलो तरीही आपण ते सक्सेसफुल करून दाखवू, आणि ते केलं मी. म्हणजे 1995ला मी क्लासेस सुरू केले ते 2023 पर्यंत. कोविड पिरियडपर्यंत. सर म्हणजे कोविडच्या काळामध्ये पण मी ऑनलाईन क्लासेस घेतले. फक्त काय झालं की माझ्या क्लासेसचं जे रिझल्ट जर तुम्ही बघितलं ना, शैलेंद्र शाळेचे जे विद्यार्थी होते माझे काही मित्र तुमच्या क्लासेसमध्ये होते. ओके. तर त्यांचा रिझल्ट जो आहे तो चांगला असायचा. म्हणजे माझ्या क्लासचे बरेच विद्यार्थी हे रँकर्स असायचे, आणि माझं रँकर मिळवणे किंवा रँक आणणे वगैरे हा हेतू नव्हता, की पण चांगल्या विद्यार्थ्यांना एक काहीतरी म्हणजे त्यांना घडवणं हेच महत्त्वाचं होतं. त्यांना मी प्रमोट करायचो की नाही, तुम्ही पण करू शकता. 8वी 9वी 10वी पर्यंत जरी तुमचा पहिला नंबर नसेल आला, याचा अर्थ असा नाही की तुम्ही 10वीला नाही करणार. मग अशा मुलांना मी थोडंसं गाईड करायचो, आणि मग त्यांना थोडंसं पुशअप करायचो की नाही, तुम्ही पण फर्स्ट येऊ शकता. मग अशा कॉम्पिटिशन निर्माण करायचो, आणि मग त्याच्यातूनच फर्स्ट सेकंड थर्ड रँक पण माझीच असायची. ओके. सर, क्लासेसचं बऱ्यापैकी मला समजलं, आणि तुमच्याबद्दल मी भरपूर ऐकून आहे. माझे मित्र तुमच्या क्लासेसमध्ये होते. पण मला जो एक एरिया माहीत नाही आहे, जो तुम्ही क्लासेसमधनं सोसायटीकडे आलात, आणि नंतर तुम्ही सोसायटीच्या हाऊसिंग चेअरमॅन आणि ऑफिस बेअरला सर्व्हिस प्रोव्हाइड करता. पण एक वेगळं पण तुम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करता, जे मला आत्ता समजलं की तुम्ही रिडेव्हलपमेंट ह्या विषयामध्ये भरपूर सोसायटीने गायडन्स करता. म्हणजे हा विषय मला माहीत नव्हता. एकदाच असं कोणाकडून तुमचं नाव ऐकलं एक क्लायंटच्या थ्रू, तेव्हा मला समजलं की अरे ते दवीचं पण गाईड. सो त्याबद्दल तुम्ही सांगू शकाल का, की तुम्ही नक्की रिडेव्हलपमेंटमध्ये काय लोकांना, सोसायट्यांना गाईड करता किंवा ऑफिस बद्दलला? सगळ्यात पहिलं म्हणजे मी हाऊसिंग सोसायटी ह्या किंवा ह्या सेक्टरमध्ये आलो ते पण योगायोगाने. 2021 नंतर ॲक्च्युली मी ऑडिटर पहिल्यापासूनच होतो, पण क्लासेसमध्ये मुलांचं जे ऑनलाईन क्लासेसच्या याच्यामध्ये मी नंतर पाहिलं की मुलांमध्ये सिन्सिअरिटी नाही आहे, पालकांमध्ये पण नव्हती तेवढी. आणि प्रत्येक पालक आणि मुलं दोघेही त्या मोबाईलच्या आहारी गेलेले. त्यामुळे मग आपण जीव तोडून आपण त्यांना शिकवतोय, आणि रिझल्ट येत नाही आहे, किंवा रिझल्ट येतोय पण समाधान नाही आहे. तुम्हाला समाधान नाही. ते समाधान येत नसल्यामुळे मी हळूहळू ठरवलं की नाही, आता आपल्याला कुठेतरी हे शिफ्ट केलं पाहिजे. आणि त्याच्यातूनच काय झालं की माझा छोटा भाऊ जो आहे त्याची डेथ झाली करोनामध्ये, आणि तो ऑडिटर होता, त्याचं ऑफिस होतं. आणि मग मी ठरवलं की बाबा की आपणही ते, आता मी ऑडिटर पहिल्यापासून होतोच, मग ते मी सुरुवात केली की बाबा आपण ऑडिट आता हळूहळू सुरू करूया. मग मी तो लेबर सोसायटीचं ऑडिट वगैरे सगळं अकाउंट्स वगैरे सांभाळायचं. तर मी म्हटलं की ठीक आहे, आपण पुन्हा ते चालू थोडंसं टेकओव्हर नाही करणार, पण की ते सुरू करूया. कारण की ते क्षेत्र आपल्याला आता शेवटी काय की दोन्हीकडची बाजू मला त्याच्याही ऑफिसचं आणि हे सर्व सांभाळायचं आहे. तर मग मी विचार केला की नाही, आपण हाऊसिंग सेक्टरमध्ये शिरूया. आणि मग हाऊसिंग सोसायटीचं ऑडिट आणि हे सुरुवात केली मी हळूहळू. इलेक्शन्स वगैरे ऑडिटर असल्यामुळे काही मला कुठे अडचण. आणि जेव्हा 2011ला म्हणजे मी जिथे राहतो तिथे आमच्या सोसायटीचं रिडेव्हलपमेंट सुरू होतं, प्रोसेस सुरू होती. अजून ती सोसायटी रिडेव्हलप झालेली नाही आहे, ही गोष्ट वेगळी आहे. पण ती सोसायटीचं ती प्रक्रिया सुरू असताना ना, मी सखोल रिडेव्हलपमेंटच्या प्रक्रियेचा अभ्यास केला. म्हणजे त्या ट्रान्झिशन पिरियडमध्ये, म्हणजे 2014 पासून, म्हणजे आत्ताचा जो DCPR आला आहे 2034चा, त्याचं ट्रान्झिशन पिरियड सुरू होतं. आणि त्या DCPRचा अभ्यास करताना मला बऱ्याच गोष्टी अशा लक्षात आल्या. आणि शेवटी काय, शिक्षक, आणि मला कुठल्याही क्षेत्रामध्ये मी नाही म्हटलं नाही. कुठे जाईन तिथे मी शिकेन. म्हणजे शिकण्यापासून मी कधीच असं हे नाही केलं की नाही बाबा ठेवलं नाही, की बाबा नाही मला हे जमणार नाही. कुठल्याही क्षेत्रामध्ये काहीही असो, काही काम असो, की ते मी नाही म्हणायचं नाही, मी हे करू शकेन. ऑलवेज वॉरियर. येस, ते माझं होतं. त्यामुळे मी DCPR म्हणजे अक्षरशः चांगलं म्हणजे त्याचा स्टडी केला. माझे काही स्टुडंट होते जे स्वतः आर्किटेक्ट आहेत, इंजिनियर आहेत, त्यांच्याकडून पण मी अंडरस्टँड करून घेतलं, समजून घेतलं. काही टेक्निकल बाबी असतात त्या. आणि बऱ्याच वेळेला त्या आमच्या त्या सोसायटीच्या त्या प्रोसेसमध्ये माझी इन्व्हॉल्वमेंट वाढली. आणि मग तिथून मी विचार केला की आपणही चांगल्या प्रकारे हाऊसिंग सोसायटीजला
ही जी प्रक्रिया कशी आहे ती समजावून सांगू शकतो. आणि मुळात काय होतं, मी शिक्षक होतो, शिक्षक ट्रेनर आणि एवढे वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी समोर असायचे, प्रत्येकाला त्याच्या अँगलमध्ये शिकवायला लागायचं. बरोबर. कारण की प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटी वेगळी. मग तेच क्षेत्र जे आहे पुढे फक्त कन्वर्ट हाऊसिंग सोसायटीमध्ये झालं. हाऊसिंग सोसायटीमध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे मेंबर, प्रत्येकाची समजशक्ती वेगळी. मग त्यांना त्यांच्या भाषेमध्ये त्यांच्याच समजशक्तीप्रमाणे ती गोष्ट रिडेव्हलपमेंटची समजावून सांगणे, हे म्हणजे माझा हातखंडा झाला. कारण की मला ते सोपं जायचं. कारण की शेवटी विद्यार्थ्यांना शिकवणे आणि इथे मेंबरना इझी कोणतं आहे, मुलांना शिकवणं की ऑफिस बेअरला की म्हणजे हाऊसिंग मुलांना मारू शकत होतं. म्हणजे तुम्ही असं म्हणता डिफिकल्ट आहे हाऊसिंग सोसायटी मेंबर शिकवणं? नाही, ऑफिस ऍक्च्युली कसं होतं की हाऊसिंग सोसायटीच्या मेंबरना शिकवणे डिफिकल्ट नाही आहे, पण कसं होतं की ट्रेनिंग देणं. म्हणजे एक माणूस जेव्हा मोठा होतो तेव्हा त्याची एक्सेप्टन्स लेवल जी आहे ती थोडीशी कमी असते. जिथे एक्सेप्टन्स लेवल कमी असते ना, की बाबा समोरची व्यक्ती आपल्याला काहीतरी सांगते आहे तर ते स्वीकारायची क्षमता पाहिजे, ती नसते काही लोकांमध्ये. विद्यार्थी असताना आपण मारून धोपटून सांगू शकतो, नाही मी सांगेन तेच खरं, पण इकडे मोठ्या माणसांना तसं नाही सांगता येत. काम करताना खंत येईल. नाही, पण बऱ्याच वेळेला काय होतं की विद्यार्थ्यांना शिकवल्यामुळे काय होतं की मला जेव्हा मी मेंबर्सना अपील करतो ना किंवा काही गोष्ट सांगतो ना, तेव्हा मी त्या सोप्या भाषेमध्ये आणि त्या लेवलला जाऊन सांगतो. जे प्रोफेशनल लोकांना, एखादा प्रोफेशनल पीएमसी असेल ना, आर्किटेक्ट असेल किंवा इंजिनियर असेल ना, त्याला नाही ते जमत. रिझन काय माहितीये? तुम्ही त्याचं रिझन काय माहितीये की ते त्यांच्या भाषेत बोलतात. त्यांची भाषा ही टेक्निकल असते. आता कार्पेट एरिया, हे काही अशा टर्म्स आहेत रिडेव्हलपमेंटच्या याच्यामध्ये की सामान्य माणसाला त्याचा गंधही नसतो, काहीच कळत नसतं. इव्हन सोसायटी मॅनेजमेंटमध्ये पण जेव्हा सोसायटीचे रेकॉर्ड्स ठेवायचे आहेत तर त्याच्यामध्ये कोणकोणते रजिस्टर मेंटेन करायला पाहिजेत, ह्या गोष्टी लोक अभ्यासत नाहीत किंवा बायलॉज कोणी अभ्यास. कारण की शेवटी कसं असतं की शाळेतच मुलांना मुळात पहिले आपण अभ्यासाला कंटाळलेलं असतो आणि आता मोठ्या झाल्यावर पुन्हा अभ्यास करायचा, म्हणून मग लोक त्याच्याकडे पाठ फिरवतात, दुर्लक्ष करतात. सो मला समजलं की तुम्ही तुमचं एक टीचर टू जीडीसी हाऊसिंग सोसायटी आणि ट्रेनर रिडेव्हलपमेंट करत असताना तुम्हाला काय चॅलेंजेस वाटतात की रिडेव्हलपमेंट करत असताना, की तुम्हाला सोसायटी सांगणं किंवा बिल्डरला सांगणं, काय असे 5 चॅलेंजेस तुम्हाला वाटतं की रिडेव्हलपमेंटमध्ये बघितलं पाहिजे, किंवा आपण एक चेकलिस्ट म्हणतो ना रिडेव्हलपमेंट करायच्यामध्ये ही चेकलिस्ट आहे, असं तुम्हाला काय वाटतं? मुळात काय माहिती आहे की स्वयंपुनर्विकास याच्या 2 बाजू आहेत. म्हणजे एक थ्रू डेव्हलपर तुम्ही स्वयंपुनर्विकास करू शकता आणि दुसरं म्हणजे स्वतः करू शकता, सेल्फ रिडेव्हलपमेंट ज्याला म्हणतो, स्वयंपुनर्विकास. आणि जर आपण बघितलं तर स्वयंपुनर्विकासामध्ये जो फायदा आहे तो थ्रू डेव्हलपर गेल्यावर फायदा तेवढा नाही आहे. पण मी जेव्हा एखाद्या सोसायटीमध्ये जातो तेव्हा मी फक्त स्वयंपुनर्विकासच करा वगैरे असं नाही सांगत. एग्री. कारण की समोर 100 लोक बसलेली आहेत, 100 लोकांमध्ये प्रत्येकाच्या काही इच्छा आकांक्षा असतात आणि त्यांच्याही काही ओपिनियन असतात त्या रिडेव्हलपमेंटबद्दल. त्यामुळे सुरुवात मी रिडेव्हलपमेंटबद्दल माहिती सांगतो, रिडेव्हलपमेंटसाठी आवश्यक काय काय गोष्टी आहे. म्हणजे प्रत्येक टर्म जी आहे रिडेव्हलपमेंटची त्याच्याबद्दल मी थोडक्यामध्ये त्याचं विस्तीर्ण स्वरूप कसं आहे, म्हणजे आयओडी म्हणजे काय, सीसी म्हणजे काय, ओसी म्हणजे काय, कार्पेट म्हणजे काय, ओसी म्हणजे हे लोकांना ह्या टर्म्स माहित नसतात. पीएमसी म्हणजे काय आणि याच्यासाठी काय काय आवश्यक आहे, रिडेव्हलपमेंट सुरुवात कशी होते, नंतर आयओडी की सीसी हे फेज कसे आहेत, म्हणजे कोणत्या कधी ही स्थिती येते. म्हणजे बाबा आम्हाला जर समजा रिडेव्हलपमेंट करायचं झालं तर बिल्डिंग तोडायची आणि नव्याने बांधायची, एवढंच फक्त लोकांना माहिती असतं. पण त्याच्यामध्ये ज्या प्रक्रिया असतात इन्व्हॉल्व, काही ज्या स्टेजेस असतात, काय असं स्टार्टिंग पॉईंट काय असलं पाहिजे? आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय की सुरुवातीला तुम्ही रिडेव्हलपमेंट करायचं आहे आपल्याला, याचा निर्णय अगोदर तुमच्या जनरल बॉडीमध्ये घेतला पाहिजे. ओके. आणि एक ऑडिटर असल्यामुळे काय होतं, ऑडिटर आहे त्यामुळे मला बायलॉज माहिती आहे, ऍक्ट माहिती आहे, तर मी सोसायटी कुठे पुढे जाऊन अडकणार नाही या गोष्टीमध्ये, कायदेशीर बाबीमध्ये, तेही लोकांना समजावून सांगतो. म्हणजे ॲज अ पीएमसी मी फक्त, म्हणजे मी पीएमसी म्हणून कधी काम केलेलं नाही, पण लोकांना गायडन्स मी पीएमसी सारखंच करतो, त्याच्याही पेक्षा चांगल्या पटीने करतो. मी सगळ्या बाजू समजावून सांगतो, म्हणजे नुसतं टेक्निकल नाही,
तर कायदेशीर बाबी पण, लिगल आणि आणि financial. कमर्शियल पण, फायनान्शियल पण. म्हणजे कुठल्या बाजू तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत. कधी कधी समजा डेव्हलपरच्याच बाजूने काही लोक असतात की नाही आम्हाला डेव्हलपर थ्रूच जायचं आहे. मी त्यांना ते सांगतो की डेव्हलपरच्या बाजूने जाताना पण तुम्ही काही गोष्टी म्हणजे काय पाहिलं पाहिजे, डेव्हलपरची फायनान्शियल कंडिशन प्लस मार्केट कंडिशन. कारण की जेव्हा आपण बघतो ना की मी सोसायटीला एक सामान्य उदाहरण देतो की जेव्हा जर आपल्या बाळाला काही जर रोग झाला किंवा काही झालं तर आपण त्याला डॉक्टरकडे घेऊन जातो. जर दुसऱ्या कोणाच्या बाळाला जर सेम ताप आला असेल समजा तर त्याला त्या डॉक्टरकडे नेल्याच्या नंतर तो डॉक्टर त्याला सेम औषध देईल असं काही नसतं. म्हणून तुम्ही प्रत्येकाचं बाळ हे वेगळं असतं. परफेक्ट. मी तेच सांगतो की प्रत्येकाची सोसायटी, प्रत्येकाचा प्लॉट तो वेगळा आहे. तुम्ही लोक काय करतात, ट्रेनमध्ये जाताना ऑफिसमध्ये चर्चा करत असतात सेल्फ रिडेव्हलपमेंट किंवा डेव्हलपमेंटबद्दल. मग तो काहीतरी सांगतो आम्हाला एवढे टक्के मिळाले, दुसरा सांगतो आम्हाला असं केलं. मग प्रत्येकजण आपला अनुभव सांगत असतो. पण लोक काय करतात, जेव्हा स्वतःच्या रिडेव्हलपमेंटच्या म्हणजे सोसायटीच्या मीटिंगमध्ये बसतात तेव्हा तिकडे 40% दिलं, मग आम्हाला का नाही मिळालं. परफेक्ट. हे लोकांचं असतं. त्यामुळे त्यांना ते समजावून सांगावं लागतं की तिथे जे मिळालं ते इथे मिळू शकतं किंवा जास्त किंवा कमी, किंवा तुम्ही ते तिकडचं जे वातावरण किंवा ती प्लॉटचं जे पोटेन्शियल ज्याला म्हणतो त्या टेक्निकल भाषेमध्ये ते वेगळं आहे, तुमचं वेगळं असेल तर तुम्ही प्रत्येक गोष्ट ही दुसऱ्याशी कम्पेअर न करता जर इथे बसलात तर तुमचं सेल्फ म्हणजे रिडेव्हलपमेंट जे आहे ते होऊ शकतं व्यवस्थित. सर पण फ्लो कसा असला पाहिजे, जसं तुम्ही म्हटलं की पहिलं जनरल मीटिंग, मग IOD, मग असा हा एक थोडक्यात फ्लो सांगाल का? म्हणजे फ्लो म्हणजे काय, सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला जनरल बॉडीमध्ये ओके रिडेव्हलपमेंट करायचंय. ओके. मग ते रिडेव्हलपमेंट करायचंय तर ते कोणत्या मार्गाने करायचंय, त्यासाठी पहिल्यांदा तुम्ही तुमच्या PMCचं अपॉइंटमेंट करा. पहिलं म्हणजे टेक्निकल तुम्हाला जनरल मीटिंग, PMC अपॉइंटमेंट, PMC अपॉइंट केल्याच्या नंतर तो तुम्हाला फिजिबिलिटी रिपोर्ट इम्पॉर्टंट. आता फिजिबिलिटी रिपोर्ट म्हणजे काय, तर तुमच्या त्या प्लॉटचा संपूर्ण अभ्यास केल्याच्या नंतर त्या प्लॉटवर तुमचं एक्स्ट्रा FSI किती मिळणार आहे, FSI किती जनरेट होईल, नंतर TDR किती त्याच्यावर लोड करता येईल. नंतर म्हणजे दोन्ही गोष्टी, फिजिबिलिटीमध्ये एक टेक्निकल फिजिबिलिटी असते आणि कमर्शियल. टेक्निकल फिजिबिलिटी कुठल्याही PMCने कुठल्याही आर्किटेक्टने काढली तरी ती वेगळी नाही होत, ती चेंज नाही होऊ शकत, ती सगळ्या ॲब्सोल्यूट असते, सेम असते. फक्त कमर्शियल फिजिबिलिटी जी आहे ती वेरी होऊ शकते, थोडंसं चेंज होऊ शकतं. कारण की कुठला म्हणजे एखादा PMC समजा जास्त रेट धरेल एखाद्या गोष्टीचा, प्रीमियमची चार्जेस जास्त लावेल वगैरे, त्यानुसार कमर्शियल फिजिबिलिटी बदलू शकते. किंवा सेलेबलचा रेट कोणी जास्त धरला कोणी कमी धरला त्यानुसार. पण सुरुवात ही जनरल बॉडीचं रिझोल्युशन, नंतर PMCची अपॉइंटमेंट, मग फिजिबिलिटी स्टडी. ओके. फिजिबिलिटी ही फक्त काय एक टेंटेटिव्ह फिजिबिलिटी असते, ही प्रोजेक्शन आहे. शेवटपर्यंत जोपर्यंत प्रोजेक्ट पूर्ण होत नाही तोपर्यंत फिजिबिलिटी जी आहे तुमची वारंवार बदलत राहणार स्टेज वाईज. म्हणजे ती फिक्स नसणार, पण तुम्ही तेच धरून चालायला नको किंवा आमच्या एका याच्यामध्ये एवढं प्रॉफिट दाखवतोय, दुसऱ्याच्या फिजिबिलिटीमध्ये एवढा दाखवतोय, हे धरून जर लोक नाही चालले ना तर रिडेव्हलपमेंट लवकर होऊ शकतं. फिजिबिलिटी रिपोर्ट नंतर मग तुम्ही त्याला अप्रुव्हल दिल्या पाहिजे की बाबा ही फिजिबिलिटी आपल्याला म्हणजे व्हायबल हा प्रोजेक्ट. फिजिबिलिटी रिपोर्ट डिस्कस होणं गरजेचं आहे सोसायटीमध्ये. येस, सगळ्यांना त्याची माहिती दिल्या पाहिजे. नंतर मग एकदा फिजिबिलिटी रिपोर्ट आल्याच्या नंतर म्हणजे ते सगळ्यांना कळलं, एक्सप्लेन केलं पाहिजे की बाबा आपला प्रोजेक्ट जो आहे तो व्यवस्थित होऊ शकतो, आपल्याला किती एक्स्ट्रा एरिया मिळू शकतो, किती व्याज म्हणजे रेंट मिळेल वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्याच्या नंतर प्रोजेक्ट हा पूर्णत्वास जाऊ शकतो की नाही, सगळ्या गोष्टींचा विचार, एक टेंटेटिव्ह कॉस्ट आपल्याला समजू शकतो किंवा एक प्रोजेक्शन मिळू शकतं. येस. आणि किती नफा होईल, लोकांना किती म्हणजे त्या बिल्डरला किती नफा होईल वगैरे. आता बऱ्याच वेळेला काय होतं की जेव्हा थ्रू डेव्हलपर जाताना ना लोक डेव्हलपरच्या बाजूचा विचारच नाही करत, फक्त मला किती मिळेल, मला किती मिळेल, मला बरोबर, म्हणजे आम्हाला किती फायदा होईल, मला रेंट किती मिळेल, मला हे किती मिळेल, ते किती मिळेल, बरोबर. पण प्रोजेक्ट पूर्ण होण्यासाठी जर डेव्हलपर जर तुम्ही अपॉइंट केला, म्हणजे जेव्हा PMC अपॉइंट केला, फिजिबिलिटी झाली की मग टेंडरिंग काढलं जातं, डेव्हलपर अपॉइंट होतो, डेव्हलपर बरोबर डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट होते. पण डेव्हलपर अपॉइंट करताना लोकांनी ह्या गोष्टी विचारायला केल्या पाहिजेत की डेव्हलपरला जर प्रॉफिट नाही मिळाला
तो काही इथे दानधर्म करायला आलेला ही इज नॉट इन डुईंग चॅरिटी हिअर. हां, तर तो बिझनेसमन आहे. तर शेवटी तो काय बघणार की मला जर याच्यामध्ये प्रॉफिट मिळाला तर मी हा प्रोजेक्ट व्यवस्थित कंप्लीट करेन. अदरवाईज काय असतं की बिझनेसमॅन शेवटी काय असेल, स्वतःची प्रॉफिट मिळवण्यासाठी कुठे ना कुठेतरी मग त्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही जर जास्त ओरबडून किंवा जास्त मागण्याचा प्रयत्न केला तर तो देईल तुम्हाला, पण तो कुठेतरी ॲडजस्टमेंट करेल आणि मग ते हॅम्पर होतं कुठे त्या प्रोजेक्टचे डेडलाईन. त्याच्या क्वालिटीमध्ये हॅम्पर होऊ शकतं, त्याच्या कंप्लायन्समध्ये हॅम्पर होऊ शकतं. मग OC मिळायला मुश्किल होते, कारण की जर त्याने कुठेतरी व्हायोलेशन करून काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न केलेला असतो का, तर त्याला प्रॉफिट जनरेट करायचं आहे काही करून. मग त्याचं हेतू साध्य करायला तो कुठेतरी कॉम्प्लायन्समध्ये कॉम्प्रोमाइज करतो आणि मग त्याला OC मिळत नाही. मग शेवटी लोक रडत बसतात की आम्हाला OC नाही आली, आम्हाला पार्ट OC झाली, हे नंतर डेव्हलपर आता बघतच नाही वगैरे, ह्या गोष्टी होतात. तर तुमची अशी एखादी गोष्ट, म्हणजे आपण हा चर्चा करतोय की जी लोकांना माहीत नाही आहे पण तुम्हाला असं वाटतं की बोलावी, आज वो टाईम आहे बात करते, अशी कोणती एखादी गोष्ट तुम्हाला सांगायची वाटेल? सर्वात पहिली गोष्ट म्हणजे सेल्फ रिडेव्हलपमेंटच्या मी बऱ्याच सोसायट्यांमध्ये जाऊन सेशन्स घेतलेले आहेत, मार्गदर्शन केलं आहे आणि लोकांनी सेल्फ रिडेव्हलपमेंट करावं असं माझं म्हणणं आहे. त्याचं कारण आहे की जर आपण स्वतःवर विश्वास ठेवला, डेव्हलपरवर तर विश्वास तुम्ही कधी कधी ठेवता आंधळेपणाने काही वेळेला, मग स्वतःवर का नाही विश्वास ठेवत? मग स्वतःवर जर विश्वास ठेवत असाल तर तुम्ही सेल्फ रिडेव्हलपमेंट करा. आणि सेल्फ रिडेव्हलपमेंटसाठी मुंबई बँक जी आहे ती आज मोठ्या प्रमाणावर प्रमोट करते स्वयंपुनर्विकास. आणि मुंबई बँकेचे ते अध्यक्ष आहेत प्रवीण दरेकर, ते आता स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाचे पण अध्यक्ष झाले आणि ते माझे मित्र आहेत. ओके, तुमचे म्हणजे कसे? माझे वर्गमित्र, आम्ही दोघे एकाच कॉलेजला, म्हणजे आम्ही शेजारी राहायचो, नातेवाईक पण आहोत आणि एकाच सिद्धार्थ कॉलेजला आम्ही होतो. म्हणजे 11th पासून ग्रॅज्युएशनपर्यंत आम्ही एकाच कॉलेजला होतो. त्यामुळे सेल्फ रिडेव्हलपमेंटला सुरुवातीला मुंबई बँक जेव्हा कन्स्ट्रक्शनसाठी फक्त फंडिंग करायची आणि मी एकदा असंच मुंबई बँकेच्या एका शाखेमध्ये गेलो होतो आणि तिथले सेक्रेटरी मला तिथे भेटले, ज्यांनी सेल्फ रिडेव्हलपमेंटचा पहिला प्रोजेक्ट केला होता. कोणती? जे IC कॉलनीमध्ये सप्तर्षी सोसायटी म्हणून आहे. तर त्याचे सेक्रेटरी तिथे योगायोगाने मला भेटले आणि मॅनेजरशी पण मॅनेजरनी त्यांची ओळख करून दिली. मग माझं थोडंसं काय क्युरिओसिटी होती म्हणून मी त्यांना कॉल केला नंतर आणि त्या एका ठिकाणी भेटायला बोलावलं मी आणि त्यांच्याकडून संपूर्ण प्रक्रिया समजावून सेल्फ रिडेव्हलपमेंटची. पण त्याच्यामध्ये मला एक गोष्ट आढळली की तो प्रोजेक्ट सक्सेसफुल झाला त्याचं रिझन काय होतं, मुंबई बँकेने फक्त कन्स्ट्रक्शन फंडिंग केलं, पण अगोदरची जी कॉस्ट असते म्हणजे प्री अप्रुव्हल आणि लायसनिंग वगैरे, येस, IOD आणेपर्यंतची जी कॉस्ट आहे ती कोण बेअर करणार? तर त्यांच्या प्रोजेक्टमध्ये त्यांच्याच सोसायटीमधला जो मेंबर होता तो कॉन्ट्रॅक्टर होता. मग तो म्हणाला की सुरुवातीची कॉस्ट जी आहे ती मी बेअर करतो, सगळे मी अप्रुव्हल्स आणतो, कॉन्ट्रॅक्ट पण मीच घेतो. मग त्याने ती बिल्डिंग जी आहे त्याचे अप्रुव्हल्स आणले, त्याच्या मोबदल्यामध्ये त्याने कॉन्ट्रॅक्ट पण मिळवलंच, पण त्याने एक्स्ट्रा एरिया जो जनरेट झाला त्याच्यातून त्याने स्वतःची जी सुरुवातीची जी कॉस्ट आहे ती त्याने काढून घेतली. म्हणजे ज्याला आपण बिझनेसच्या लँग्वेजमध्ये माल विकत घेणे, बार्टर सिस्टम केली आणि सोसायटीला त्याने ती बिल्डिंग बांधून दिली आणि त्यामुळे तो प्रोजेक्ट सक्सेसफुल झाला. पण मला एक गोष्ट लक्षात आली त्यांच्याशी बोलताना, त्या सेक्रेटरींशी, की जर समजा हा कॉन्ट्रॅक्टर नसता त्यांच्या बिल्डिंगचा मेंबर, मग हे कसं शक्य झालं? तर ते नसतं शक्य झालं. म्हणून मग मी मित्र म्हणून माझे प्रवीण दरेकर यांना मी भेटलो आणि म्हटलं की जर समजा मुंबई बँक समजा हा व्यवसाय करते, बरोबर आहे, जर आपण फंडिंग केलं तर आपल्याला इंटरेस्ट मिळणार आहे. म्हणजे बिझनेस मुंबई बँकेचा कसा वाढेल? जर जोपर्यंत तुम्ही लोन नाही देत तोपर्यंत तुम्हाला काही इन्कम येणार नाही, बरोबर आहे. तर तुम्हाला मोठ्या प्रमाणावर हे जर करायचं असेल तर सुरुवातीपासूनचा जो खर्च आहे तोही तुमच्या पॉलिसीमध्ये इन्क्लूड केलात तर हे शक्य होईल. आणि मग त्यांना ते माझं म्हणणं पटलं आणि मग आम्ही थोडासा एक वेगळा मार्ग थोडासा एक हे केला. मग मी बऱ्याच सोसायट्यांना अप्रोच केलं, त्यांच्याकडून पत्रव्यवहार मुंबई बँकेला प्रोसिजर प्रॉपर फॉलो केली, प्रॉपर प्रोसिजर घेतली की बाबा मुंबई बँकेला तुम्ही अपील करा की आम्हाला स्वयंपुनर्विकासाला जायचं असेल तर सुरुवातीपासूनचा जर खर्च तुम्ही द्यायला तयार असाल तर स्वयंपुनर्विकास आम्ही पण करू
मग तसे पत्र मी मुंबई बँकेला पाठवले अध्यक्षांच्या नावाने वा. आणि मग तसा प्रस्ताव त्यांनी तिथे मांडला. मग ती पॉलिसी थोडीशी आता जी पॉलिसी आहे ती अशी आहे की आपण म्हणजे मुंबई बँक 95% फंडिंग करते, 5% जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते सोसायटीने करायचं आहे. पण पुन्हा त्याच्यामध्ये पण लोकांना लगेच वाटतं की जेव्हा आपण म्हणतो ना की पैसे काढायचे झाले की लोक लगेच मागे हटतात, मी नाही पैसे काढणार. पण ते 5% कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते कोणत्या प्रकारे कसं काढायचं आहे त्याच्यावरही वेगळ्या प्रकारे मी सेशन्स घेतो आणि लोकांना समजावून सांगतो. थोडक्यात सांगाल सर? 5% जो कॉन्ट्रीब्युशन आहे हे तुमचं सुरुवातीपासून शेवटपर्यंत म्हणजे ओसी मिळेपर्यंत सोसायटीचं कॉन्ट्रीब्युशन असायला पाहिजे. आता हे कॉन्ट्रीब्युशन कसं करू शकतात तर म्हणजे मी लोकांना ना म्हणजे प्रॅक्टिकल गोष्टी काही समजावून सांगतो. जर समजा तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी किंवा तुमचे नातेवाईक हे आज ह्या मुंबई सिटीमध्ये मुंबई शहरामध्ये राहत असतील, बरोबर आहे, तर तुमच्यापैकी प्रत्येकाचा एक नातेवाईक असा असेल की जो मुंबईमध्ये कुठेतरी घर शोधत असतो, बरोबर आहे, आणि तो कुठल्या तरी जिथे रिडेव्हलपमेंट किंवा डेव्हलपमेंट सुरू आहे, कुठेतरी बिल्डिंग बांधकाम सुरू आहे, तिथे जाऊन अप्रोच होतो. बरोबर आहे. मग त्यावेळेला अशा व्यक्तीला म्हणजे तुमचा जो नातेवाईक जो असा असेल की ज्याला घर हवं आहे त्याला जर तुम्ही सांगितलं की आमच्या इकडे रिडेव्हलपमेंट होते, आमच्याकडे जर तू बुकिंग केलं तर तुला आम्ही कन्सेशन रेटमध्ये जर घर अवेलेबल करून दिलं तर तू घेशील का? बरोबर आहे. त्यांनी फक्त प्रॉमिस करायचं आहे आणि जनरल बॉडीच्या मिटिंगमध्ये ते पास करून घ्यायचं आहे की बाबा ही व्यक्ती एवढं एक फ्लॅट किंवा एवढा 100 स्क्वेअर फीट वगैरे घ्यायला तयार आहे. त्याचं जनरल बॉडीमध्ये रिझोल्युशन पास करायचं, त्याच्याकडून ॲडव्हान्स घ्यायचं की तुमचे सुरुवातीचं जे अप्रुव्हलसाठी लागणारे जे पैसे आहेत ते आपोआप उभे राहतात. सेल्फ डेव्हलपमेंटचा फायदा काय आहे की सोसायटीच्या मेंबर्सना स्वतःला जर समजा अपग्रेड व्हायचं, 1 BHK ऑलरेडी आहे त्याचं किंवा 1 रूम किचन आहे, 1 BHK मध्ये त्याचं वाढीव एरिया मिळून जाणार आहे, पण आता फॅमिली मोठी आहे तर त्याला 2 BHK मध्ये जायचं असेल तर त्याला 100 स्क्वेअर फीट मार्केटमध्ये कुठेच नाही मिळणार बाहेर. बरोबर आहे. 100 स्क्वेअर फीटचं काहीच बनत नाही. बरोबर आहे. मग त्याने काय करावं? मग त्याला पर्याय काय असतो की कुठेतरी दुसरा फ्लॅट विकत घ्यावा लागतो आणि फ्लॅट विकत घेण्याची तेवढी ऐपत नसते मुलासाठी. मग जर सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये तुम्ही जर त्या 100 स्क्वेअर फीटाचे पैसे जर भरून ॲडव्हान्समध्ये थोडेफार 10%, 20% भरून तर तुम्ही इथे जर गुंतवणूक केली तर तुमचा प्रोजेक्टही सक्सेसफुल होतो आणि तुमच्या मुलाचं आणि तुमच्या कुटुंबाचं एकत्रित कुटुंब म्हणून तिथे राहू शकता. म्हणजे एक बेड तुम्हाला वाढून सहज मिळतो. तुम्ही जी सांगितलेली गोष्ट आहे की प्रवीण दरेकर हे तुमचे मित्र आहेत, हे खरंच मलाही तुम्ही आता बोललेलं समजलं आणि खरंच तुम्ही जे केलं पॉलिसी इम्प्लिमेंटेशन ही खरंच एक ॲप्रिशिएट करण्याची गोष्ट आहे. सो एक प्रश्न मला विचारायला आवडेल इथे की तुम्ही सेल्फ डेव्हलपमेंट मगासून बोलता की सेल्फ डेव्हलपमेंट केलं पाहिजे, पुनर्विकास झाला पाहिजे, स्वयं पुनर्विकास झाला पाहिजे आणि जितकं मला माहिती आहे की आपले जे अमित शहा त्यांनी सहकार वर्ष होतं त्यावर्षी ही सेल्फ डेव्हलपमेंटवर भरपूर इम्फसाइज केलं होतं ॲज इंडिया, ॲज गव्हर्नमेंट आणि मुंबईमध्ये पण आता डेव्हलपमेंटचं भरपूर बिल्डिंग आहे. सो मला प्रामुख्याने जाणून घ्यायला आवडेल की नक्की तुमच्या अंडरस्टँडिंगमध्ये सेल्फ डेव्हलपमेंट म्हणजे नक्की काय आणि त्याचे ॲडव्हान्टेज काय आणि डिसॲडव्हान्टेज काय, म्हणजे कोणत्या गोष्टी आपण अवॉइड कराव्या ज्यांनी ते पुनर्विकास पद्धतशीर होईल. मुख्य म्हणजे काय आहे की जेव्हा स्वयं पुनर्विकासाला चालना देण्यासाठी स्वतः प्रवीण दरेकर नंतर जेव्हा पहिल्यांदा देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री झाले होते त्यावेळेला त्यांनी ती पॉलिसी आणली होती 2019ला. तिचं प्रॉपर इम्प्लिमेंटेशन नंतर झालं नाही, ही गोष्ट वेगळी आहे. पुन्हा आता स्वयं पुनर्विकासाचे अध्यक्ष प्रवीण दरेकर झालेले आहेत आणि देवेंद्रजींनी जी 2019ला जी पॉलिसी आणली होती म्हणजे जर एखादी संस्था स्वयं पुनर्विकासाला जात असेल तर बँकेच्या त्या इंटरेस्ट रेटमध्ये बँकेचा जो रेट आहे सध्याचा 12.5% आहे, तर त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट सबसिडी देऊन 4% सबसिडीचं प्रोव्हिजन केलेलं आहे. नंतर जे प्रीमियम्स भरायला येतात वेगवेगळ्या प्रकारचे तर ते प्रीमियम्समध्ये पण कन्सेशन दिलेलं आहे. एक खिडकी योजना केलेली आहे म्हाडाच्या. ऍक्टिव्हेट झाली आहे का की बाकी आहे? आता हे ऍक्टिव्हेट अजून झालेली नाही आहे. काय आयडिया कधी चालू आहे? नाही म्हणजे होईल. म्हणजे आता कसं आहे की जेव्हा स्वयं पुनर्विकासाला लोक पुढे येतील त्यावेळेला आणि थोडंसं सरकारवर जर समजा आपण त्या माध्यमातून प्रेशर आणलं तर ही इम्प्लिमेंटेशन व्हायला काही वेळ नाही लागणार. म्हणजे जी सबसिडी वगैरे आणि प्रीमियममध्ये जे कन्सेशन आहे हे मला असं वाटतं की होईल म्हणजे नजीकच्या काळामध्ये व्हायला काही हरकत नाही आहे.
फक्त काय की सरकार काही वेळेला कसं असतं की 4% सबसिडी द्यायची तर पुन्हा सरकारच्या तिजोरीवर बोजा वगैरे येईल बोजा याचा विचार करूनच ते पाऊल उचलतील. पण मला असं वाटतं जर हे केलं तर मोठ्या प्रमाणावर स्वयंपुनर्विकास करायला लोक पुढे येतील. मुळात म्हणजे काय की लोकांना ती जी अडचण असते ती आहे ती पैशाची अडचण असते. म्हणूनच लोक डेव्हलपरची निवड करतात. कारण की आणि लोकांना काय वाटतं डेव्हलपर म्हणजे सर्वे सर्वा. बरोबर. पण मुळात काय असतं की स्वयंपुनर्विकास आणि म्हणजे थ्रू डेव्हलपर याच्यामध्ये तसा काही म्हणजे भेद अंतर नाही आहे. ओके. जर लोकांनी ठरवलं फायनान्स जर समजा मुंबई बँक देते तर तुम्ही स्वतःची जी टीम आहे म्हणजे तुम्ही स्वतः टीम अपॉइंट केली, PMC अपॉइंट केला, तुमचा लायझनिंग आर्किटेक्ट, लिगल ॲडवायझर, चार्टर्ड कॉन्ट्रॅक्टर हे सगळं जर तुम्ही अपॉइंट केलं तर तुम्ही स्वतः ते करू शकतो. ते डेव्हलपर करतो. डेव्हलपर काय करतो? फक्त फंडिंग करतो. डेव्हलपर स्वतःची टीम तयार करतो, त्यांच्या मार्फतच हे सगळं काम करतो. तो फक्त ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून काम करत असतो. तो पण बॅकहँडला, तो कधी फोरफ्रंटला राहत नाही. त्याची टीमच सगळं काही करत असते. बरोबर आहे, एकदम बरोबर. मग तीच टीम जर तुम्ही अपॉइंट केली आणि तुम्ही जर मुंबई बँकेकडून फंड घेतला तर कुठेच अडचण येणार नाही आहे. लोकांना वाटतं काय की आपल्याला स्वतःला सगळं काम करावं लागेल. दोन्ही याच्यामध्ये जी सोसायटीची कमिटी आहे त्यांचा रोल सेमच असतो. फ्री डेव्हलपमेंट करा किंवा म्हणजे थ्रू डेव्हलपर करा किंवा सेल्फ रिडेव्हलपमेंट करा, जी प्रक्रिया आहे ती दोन्हीकडे सेम आहे. म्हणजे जनरल बॉडीचं रिझोल्युशन दोन्हीकडे लागतं. फायदा हा आहे याच्यामध्ये कॉर्पस की जो कॉर्पस डेव्हलपर देतो तो अगोदर देतो. इथे तुम्हाला जो प्रॉफिट डेव्हलपर घेऊन जाणार आहे तो सोसायटीला मिळणार आहे, तो नंतर मिळतो. कारण की शेवटी बिझनेसमध्ये काय आहे की शेवटी प्रोजेक्ट पूर्ण झाल्याच्या नंतर जे काही गोळाबेरीज करणार तो नफा. मग तो नफा सगळ्यांना जर वाटायला गेलो तर कॉर्पसपेक्षा कितीतरी पटीने जास्त. हे लोकांना कळत नाही. लोकांना सुरुवातीला काय असतं की थोडंसं पैसे जे आहेत ना सुरुवातीला मिळतात, भीती वाटते, रिस्क वाटते. रेंट बिल्डर देणार आहे, कॉर्पस देणार आहे, म्हणजे मिळणार आहेत पैसे, कुठे खर्च करावे लागणार आहे. मग तिथे लोकांना वाटतं की हा आपला फायदा आहे. तेच जर समजा मुंबई बँक जेव्हा फंडिंग करते तेव्हा तुम्ही रेंट जे आहे ते त्या पैशातून करू शकता. तुम्हाला रेंट मिळतं, म्हणजे ट्रान्झिशन म्हणजे तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन मिळतं, ब्रोकरेज मिळतं, सगळं मिळतं. जे डेव्हलपर देतो तेच तुमची सोसायटी म्हणून तुम्ही मुंबई बँकेच्या फंडामधून स्वतःला घेऊ शकता. ते जर सॅक्रिफाईस करायचं ठरवलं तर तुमचं प्रॉफिट जो आहे तो वाढेल आणि नंतर शेवटी मिळतील तुम्हाला. दोघांपैकी एक काहीतरी निवडायचं आहे तुम्हाला. पण अशा कोणत्या गोष्टी दक्षता घेतली पाहिजे आपण? दक्षता म्हणजे काय माहिती, मी पहिलं सॉरी तुम्हाला मी डिस्टर्ब करतो की पहिलं म्हणजे काय की लोकांना हे समजलं पाहिजे की जर आपण डेव्हलपर थ्रू जर गेलो तर आपण डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट जेव्हा करतो त्या डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये जे काही क्लॉजेस असतात त्याच्यामध्ये सगळे राईट्स जे आहेत हे आपण डेव्हलपरला देतो, बिल्डरला देतो. म्हणजे थोडक्यात आपली मान त्याच्या हातात आहे. आणि बऱ्याच वेळेला काय असतं की डेव्हलपर जेव्हा प्रोजेक्ट हातात घेतात त्यावेळेला अगोदर कमिटीला हाताशी धरतात. आणि जर कमिटी जर प्रामाणिक नसेल तर मग आणि कमिटी जर थोडंसं माहितीगार नसेल, माहिती न घेता पुढे जात असेल तर बऱ्याच वेळेला अडचणी सोसायटीला इतर मेंबरना त्याचा सामना करावा लागतो. मग काही ठिकाणी प्रोजेक्ट अडकतात, फायनान्शियल कंडिशन बघितली जात नाही, लोक फक्त स्वतः फिजिबिलिटी काही काढत नाहीत. इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे कोणाचे तरी ओळखीचं आहे म्हणून त्या डेव्हलपरला आणलं, त्याला अपॉइंट केलं, झालं सगळं. आणि मग नंतर कुठेतरी असे कितीतरी प्रोजेक्ट थांबलेले आहेत म्हणून विचारलं तुम्हाला. आणि जर समजा तुम्ही स्वयंपुनर्विकास करत असाल तर तुम्ही सगळ्यात पहिला फिजिबिलिटी रिपोर्ट काढून हा प्रोजेक्ट होणार की नाही हे पहिल्यांदा तपासणार. आणि जर होणार असेल तर तुम्ही ह्या सगळ्या टीमला अपॉइंट करून मुंबई बँकेकडून फंड घेऊन तुम्ही वेळेत हा प्रोजेक्ट पूर्ण करू शकता. आता इथे अडचण कुठे असते, लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न जे असतात ना हे निगेटिव्ह असतात. निगेटिव्ह, बरोबर. म्हणजे काय तर स्वतःचं घर आहे ना म्हणून, स्वतःचं घर चाललंय ना, ऑब्वियस असायला पाहिजे, काळजी असायला पाहिजे. पण जेव्हा तुम्ही डेव्हलपरला देता तेव्हा ॲग्री, पण शेवटी कसं असतं पॉईंट ॲग्री आहे. म्हणून म्हणजे स्वतःवर विश्वास न ठेवता डेव्हलपरवर अंधपणे विश्वास ठेवतात. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा की नाही आम्ही करू हे, कुठल्या परिस्थितीमध्ये हे करणार. फक्त काय की डेव्हलपरला जर 40% प्रॉफिट मिळणार असेल, तुम्ही प्रॉफिट न घेता जर ठरवलं की बाबा आम्हाला प्रॉफिट नाही मिळाला तरी चालेल पण हा प्रोजेक्ट आम्ही कम्प्लीट करू, तर सहज करू शकता. म्हणजे याच्यामध्ये फिजिबिलिटी रिपोर्ट
टेक्निकल फिजिबिलिटी, फायनान्शियल फिजिबिलिटी आणि ओव्हरऑल अंडरस्टँडिंग करणं, नॉलेज Yes. हे गरजेचं. म्हणजे हे त्याच्यासाठी चांगले कन्सल्टंट, मग पीएमसी म्हणा, सीए म्हणा, डीएमसी म्हणा, फायनान्सर पण म्हणा, बिकॉज तो लोन देऊन आपलं हे सिलेक्ट करताना चांगलं डिलिजन्स करणं गरजेचं आहे. मुख्य म्हणजे काय माहिती आहे, स्वतःवर विश्वास विश्वास पाहिजे. ठेवणे, हा. आणि एकमेकांवर विश्वास पाहिजे. कमिटी जी आहे ती स्ट्रॉंग पाहिजे, स्ट्रॉंग पाहिजे, मेंटली फिजिकली स्ट्रॉंग. तिथे काय त्यांना कुठे काम करायचं नाही, फक्त सही सही करायची. करायची. पण लोकांना वाटतं नाही आम्हाला 24 तास त्याच्यात इन्व्हॉल्व्ह राहावं लागेल. जसं बिल्डर डेव्हलपर तिथे त्याच्या ऑफिसमध्ये बसून शांतपणे फक्त काही अपडेट घेत असतो, तसंच तुम्हाला अपडेट घ्यायचं आहे कोणाकडून, तुमच्या टीमकडून. त्यामुळे तुमची इन्व्हॉल्वमेंट ही तेवढीच असते जेवढी तुम्ही थ्रू डेव्हलपर गेल्यावर पण तेवढं करावंच लागणार आहे तुम्हाला. लोकांना वाटतं काय की नाही आपल्याला इथे जास्त काम करावं लागेल, तसं काही नाही आहे. आणि मुळात काय आहे की तुमचे राईट्स जे असतात ना ते जात नाहीत. म्हणजे तुमचा मालकी हक्क जो आहे त्या प्लॉटवरचा तो इंटॅक्ट राहतो. सगळ्यात इम्पॉर्टंट सेल्फ डेव्हलपमेंट हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि आज जर मुंबईमध्ये बऱ्याचशा सोसायट्यांना ओसी मिळालेली नाही आहे किंवा कन्व्हेन्स झालेलं नाही आहे, हे जे मधल्या काळात झालं जिथे लोकांनी डेव्हलपरकडून बिल्डिंग बांधून घेतल्या आणि मग त्यांनी कन्व्हेन्स दिलेला नाही आहे, म्हणजे जागा मालकाकडून त्यांनी डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करून घेतली वगैरे, अशा काही गोष्टींमुळे कन्व्हेन्स झालेले नाही आहे. हे तुमचा प्रश्नच नाही येणार, कारण की तुम्ही स्वतः डेव्हलप करताय तर तुम्ही मालकी कोणाला देतच नाही आहे, हस्तांतरित होतच नाही आहे. सो तुम्ही पर्सनल लेवलवर काय रेकमेंड कराल? मी पर्सनली म्हणेन की मी तर सेल्फ डेव्हलपमेंटला जा, कारण की मी एवढ्या मुंबईमधल्या बऱ्याच सोसायट्यांमध्ये मोठमोठ्या सोसायट्यांनाही सांगितलेलं आहे की जरी मुंबई बँकेने ची जी मर्यादा आहे 50 करोडची, तसे महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक पण आपल्याला 200 करोडपर्यंत लोन देते. तर जर तुम्ही हा मार्ग निवडला आणि त्या मार्गावर जर तुम्ही व्यवस्थितपणे जर चाललात, कुठल्याही प्रकारचं एकमेकांमध्ये मिसअंडरस्टँडिंग न ठेवता, तर प्रोजेक्ट तुमचा टाइमली डिलिव्हर्ड होतो. मुख्य म्हणजे तुम्ही कुठल्याही मार्केटिंग कंडिशनवर अवलंबून नसता. म्हणजे जर एखादा डेव्हलपर जोपर्यंत तो नफा मिळत नाही तोपर्यंत तो स्वतःची ती जागा म्हणजे ते जो फ्लॅट आहे तो विकत नाही, त्याला तेवढा अपेक्षित भाव मिळायला पाहिजे तोपर्यंत तो वाट बघतो. तसं आपल्याला नाही करायचं. आपण जर समजा असं वाटतं की नाही बाबा 2 पैसे मला कमी मिळाले तरी चालतील, पण आपण आपल्या नातेवाईकाला कन्सेशनमध्ये देऊन एकदाचे मोकळे होऊ घेऊ. आणि बऱ्याच सोसायटी अशा आहेत की ज्यांनी फक्त मुंबई बँकेचा बोर्ड लावला आणि त्यांची रिडेव्हलपमेंट झाली, एकही पैशाचं लोन त्यांनी मुंबई बँकेकडून घेतलं नाही, कारण की हा सगळा पैसा जो आहे तो त्या सभासदांनीच उभा केला. त्यांचेच नातेवाईक आले तिथे राहायला. म्हणजे ही चांगली गोष्ट आहे ना की आपली मुलं कुठे बाहेर जाणार नाहीत. म्हणजे जे तुमचे नातेवाईक आहेत, तुमची मुलं आहेत, ही तिथल्या तिथेच त्याच बिल्डिंगमध्ये तुम्ही त्यांना नवीन घर घेऊ शकता किंवा एक्सपांड करू शकता, अपग्रेडेशन करू शकता. तुमच्या लाईफचं सक्सेस मंत्र काय? व्हॉट यू फील? माझ्या म्हणजे कसं आहे की सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स. म्हणजे जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत असाल ना तर कोणतीही गोष्ट तुम्ही सक्सेसफुली करू शकता. म्हणून मी माझं जे क्लासेस होते ना, कोचिंग क्लासेस, त्याचं नाव होतं सक्सेस कोचिंग क्लास. ऍक्च्युली मी माझ्या मुलांनाही तेच सांगायचो की स्वतःवर विश्वास ठेवा, तुम्ही सक्सेस अचीव कराल. मी एक म्हणजे तुम्हाला एक सांगतो की मी जेव्हा 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक विशेष असं पुस्तक काढलं होतं, सक्सेस इज युअर्स. म्हणजे 2 अर्थाने होतं की हे जे कोचिंग क्लास आहे हे तुमचंच आहे आणि यश पण तुमचंच आहे. आणि ते जे पुस्तक होतं त्याच्यामध्ये मी सोप्या भाषेमध्ये मुलांना व्याकरण म्हणजे इंग्रजीची भीती असते. म्हणजे आता आपण बघतो ना, म्हणजे आता नवीन तो चित्रपट आलाय मराठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मराठी माध्यम. तर मराठी माध्यमाविषयी लोकांना जी भीती असते ना, मुलांना इंग्रजीची भीती असते की कॉलेजला गेल्याच्या नंतर मला इंग्रजी फाडफाड बोलता येईल का. आज मी पण अस्खलित इंग्लिश बोलू शकतो, पण मलाही तशी भीती होती. पण याचा अर्थ असा नाही की तुम्हाला कायमस्वरूपी इंग्लिश येणारच नाही, फक्त तुमची इन्व्हॉल्वमेंट पाहिजे. कोणतीही भाषा शिकता येते. आज मी अस्खलित गुजराती बोलू शकतो, मी गुजराती क्लासेस पण घेतो, घ्यायचो मी त्यावेळेला. आणि मी बोलू नाही, लिहितो व्यवस्थित गुजराती चांगल्या पद्धतीने. तुम्ही शिकलात की बघा, मी कुठल्याही शाळेत गेलो नाही गुजराती शिकायला, पण आमच्या शेजारी राहणारे सगळे गुजराती होते. इन्व्हॉल्वमेंटमध्ये म्हणजे तुमचं ऑब्झर्वेशन पाहिजे. जर ऑब्झर्वेशन असेल ना तर म्हणजे माझा एक प्लस पॉईंट हा आहे की माझं ऑब्झर्वेशन चांगलं आहे, मी चांगला एक आर्टिस्ट आहे, मी चांगले स्केच काढू शकतो,
युअर ती आर्टिस्ट. माझी कला जी आहे ना ती अजून म्हणजे मी जिवंत ठेवली आहे, पण त्याच्यावर जास्त वर्कआउट कधी केलं नाही. म्हणजे कधी एलिमेंटरी इंटरमिजिएट वगैरे परीक्षा दिलेल्या नाही आहेत, त्यामुळे तसा आर्टिस्ट नाही आहे. पण आज मी चांगलं स्केच काढू शकतो. मनाने आर्टिस्ट आपण. हो. म्हणजे ऑब्झर्वेशन पाहिजे. मुख्य म्हणजे काय, ऑब्झर्वेशनने बऱ्याच गोष्टी शिकता येतात. आणि मी ऑब्झर्वेशनने गुजराती शिकलो. मी गुजराती लिहिता वाचता बोलता चांगलं मला येतं. मी म्हणजे क्लासेस पण घेतले 10वीच्या विद्यार्थ्यांचे गुजराती माध्यमाचे. आणि जेव्हा मी क्लासेस घ्यायचो ना, तेव्हा पालकांना त्या आश्चर्य वाटायचं की अरे एवढे अस्खलित त्यांच्याच टोनमध्ये मी गुजराती बोलायचो. ओके सर, दोन मला तुमचे प्रश्न लास्ट नॉट लिस्ट समजतो. एक म्हणजे तुम्ही जी यंग जनरेशन आहे, जे आता अपकमिंग जनरेशन, त्यांना बिझनेसमॅन व्हायचे, बिकॉज तुम्ही स्वतः असं म्हटलं की मला बिझनेसच करायचं माइंडमध्ये. आजोबांनी पण तिकडे तेव्हा हे केलं आणि तुमच्या डोक्यात तेव्हा दिसतंय की यस आय वॉन्ट टू डू बिझनेस ओनली. मग अपकमिंग जे यंग बिझनेसमॅन आहेत, छोटे बिझनेसमॅन, MSME आहे, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? पहिली गोष्ट. दुसरं, जे बिल्डर आहेत किंवा सोसायटी आहेत, त्यांना सेल्फ डेव्हलपमेंट किंवा रिडेव्हलपमेंट करायचं, त्यांच्यासाठी काय सल्ले द्याल? सर्वात म्हणजे जी आता नवीन जनरेशन आहे त्यांना तर मी सांगेन की तुम्ही म्हणजे विशेषतः महाराष्ट्रीयन मुलं जी आहेत, जी फक्त नोकरीकडे ज्यांचा कल असतो, त्यांनी स्वतः व्यवसायाकडे वळावं. आणि स्वतःवर विश्वास ठेवून व्यवसायात जर तुम्ही पाऊल ठेवलं तर तुम्ही चांगले यशस्वी बिझनेसमन होऊ शकता. फक्त तुमच्यामध्ये ती जिद्द पाहिजे आणि काहीही करण्याची क्षमता पाहिजे आणि ते तुम्ही करायला पाहिजे. म्हणजे मुख्य म्हणजे काय होतं की आपल्यामध्ये एक इगो असतो की बाबा मी हे करणार नाही, हे नाही करणार. पण जेव्हा म्हणजे माझं मी साधारण उदाहरण देतो की मी जेव्हा कोचिंग क्लासेस चालवायचो ना, तर मी कुठल्याही कामासाठी नाही म्हणायचो नाही. म्हणजे मी ऑफिसमध्ये आल्याच्या नंतर म्हणजे जर समजा एखाद्या वेळेला साफसफाईवालं कोणी आलं नसेल, ती बाई आली नसेल, तर मी स्वतः झाडू मारून मुलांना सांगायचं की थोडा वेळ थांबा, मी अगोदर कचरा काढतो, नंतर मग तुम्ही आतमध्ये या. म्हणजे कुठल्याही कामाचं असं कमीपणा वाटून घेतलं ना, तर तुम्ही सक्सेसफुल नाही होऊ शकत. बरोबर. कारण की आज जर तुम्ही जे सक्सेसफुल झालेले बिझनेसमन आहेत त्यांच्याकडे जर बघाल, आज ते तुम्हाला एवढ्या त्या पदावर दिसतात, पण त्यांनी काय मेहनत केलेली आहे ते तुम्ही कधी बघितलेलं नाही आहे. सो मी इंटरप्ट करतो. तुम्ही आता म्हटलं की प्रवीण दरेकरांचा मी खास मित्र, त्यांचा एक एवढं ग्रोथ लेवल आहे, काही किस्सा सांगू शकता का? म्हणजे की एवढ्या लेवलवर आहेत ते आज, तर त्यांच्यावर तुमचा एक काही किस्सा जे तुम्ही त्यांच्याकडे शिकताय, जर ते एवढ्या लेवलवर आहेत, आता तुम्ही हे आपल्या सगळ्याला बघण्याला एक तो मोटिवेशन असू शकतो कदाचित. म्हणजे मुख्य म्हणजे काय, तर मी आता जे जसं म्हणालो ना की एक स्वतःमध्ये जिद्द पाहिजे बिझनेसमन व्हायचं असेल तर एक मित्र म्हणून मी जेव्हा त्यांना म्हणजे प्रवीणला भेटलो तेव्हा 11वीपासून आम्ही एकत्र आहोत. त्यांनी एकच फक्त त्यांच्या मनामध्ये म्हणजे माइंडमध्ये ठेवलं की मला चांगला एक पॉलिटिशियन व्हायचं. अरे वा. आणि म्हणजे मी जेव्हा 11th त्यांच्या गावाला गेलो ना, तेव्हा त्यांनी मला इकडे तिकडे न फिरवता कुठे नेलं माहिती आहे, जिल्हा परिषदेचे जे अध्यक्ष होते त्यावेळेचे सभापती, त्यांच्या घरी नेलं. त्यांच्याशी ते गप्पा मारायचे. म्हणजे कशावर? राजकारणावर. त्यांचे मित्र आले, गावचे लोक आले, तरी त्यांच्या गप्पा ह्या राजकारणाच्याच असायच्या. म्हणजे राजकारणाला त्यांनी वाहून घेतलेलं आहे. म्हणजे अक्षरशः सुरुवातीला म्हणजे माझं भाषण कसं चांगलं होईल ह्या गोष्टीकडे ते चांगलं लक्ष द्यायचे. म्हणजे कॉलेजच्या जीवनापासून ते आजपर्यंत मला वाटतं त्यांचं फॅमिली जी आहे ना ते तिकडे लक्ष कमी असेल, पण राजकारणाकडे 24 तास ते त्यांच्या डेडिकेटेड आहे. ते म्हणजे डेडिकेशन आहे तेवढं. तुम्हाला जे करायचं त्याच्या मागे डेडिकेशन असलं पाहिजे. सो हा एक सल्ला. 24 तास ते त्याच्याशीच म्हणजे त्या एखाद्या विषयाचं जर समजा त्यांनी एक ठरवलं की मला हे करायचं आहे, तर ते 24 तास त्याच्यावर विचार करा. वा. म्हणजे डेडिकेटेड पॉलिटिशियन असं म्हणू शकतो. म्हणजे हाच आपण यंग जे बिझनेसमॅन आहे ना, की एखादी गोष्ट करायची ती ठरवली तेच करायचं, न अळतं न भलतं किंवा एक स्पेसिफिक घोड्याला झापं लावल्यापासून आपण फॉलो केलं पाहिजे. बिकॉज हे एक चांगलं एक्झाम्पल तुम्ही दिलं. गुड. आणि दुसरं सोसायटीला तुम्ही म्हणजे सोसायटीचं मी असं सांगेन की महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही जर समजा रिडेव्हलपमेंट करायचं असेल तर सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही फिजिबिलिटी वर्कआउट करा. स्वतःच्या प्लॉटचं पोटेन्शियल काय आहे, म्हणजे याच्यातून आपल्याला खरोखर रिडेव्हलपमेंट होईल का, किती फायदा होईल ह्याचा अगोदर अभ्यास करा आणि मग तुम्ही कोणताही मार्ग निवडा. मी असं म्हणणार नाही की सेल्फ डेव्हलपमेंटलाच जा, पण थ्रू डेव्हलपर जाताना पण काही गोष्टी ज्या आहेत ज्या तुम्ही अगोदर काळजी घेतल्या पाहिजे, ती घेतल्याशिवाय पुढे जाऊ नका. सेल्फ डेव्हलपमेंट हा चांगला मार्ग आहे, पण जर तुम्हाला असं स्वतःवर विश्वासच नसेल तर तुम्ही तो मार्ग नाही निवडला तरी चालेल. पण
रिडेव्हलपमेंट करताना ज्या काही कायदेशीर बाबी आहेत, टेक्निकल गोष्टी आहेत किंवा ज्या फायनान्शियल गोष्टी आहेत, आर्थिक बाबी, या सगळ्या तपासूनच नंतरच पुढचं पाऊल उचला, असं मी त्यांना सांगेन. सर, अशी एक गोष्ट जी मी तुम्हाला विचारली नाही आहे, पण तुम्हाला वाटतं की मला बोलावीशी आहे. म्हणजे खरं तर ॲक्च्युली काय आहे की तुम्ही मला हे विचारलं पाहिजे होतं की जर मी स्वतः एखाद्या सोसायटीमध्ये जर गेलो, एखाद्या हाऊसिंग सोसायटीमध्ये, तर कोणाला म्हणजे कोणाचं माइंड जे आहे, म्हणजे कोणाचं माइंड पहिल्यांदा ह्या रिडेव्हलपमेंट किंवा मॅनेजमेंटच्या बाबतीमध्ये चेंज करावंसं वाटेल. कारण की मुळात म्हणजे काय माहिती आहे की जेव्हा कुठली हाऊसिंग सोसायटी आपण बघतो ना, तर तिथे सगळ्यात पहिला चेहरा येतो चेअरमन, सेक्रेटरी, ट्रेझरर. पण हे ड्रायव्हर सीटवर बसलेले असतात लोक, आणि बऱ्याच सोसायट्यांमध्ये असा अनुभव येतो की चेअरमन, सेक्रेटरी किंवा विशेषतः सेक्रेटरींना वाटतं की ह्या सोसायटीचा मी मालकच आहे, हे असतं. पण बऱ्याच वेळेला हे त्या सेक्रेटरीने लक्षात घेतल्या पाहिजे की आपण ह्या सोसायटीचे मालक नाही, आपण मेंबरचे प्रतिनिधी असतो, आणि एक प्रतिनिधी म्हणून त्यांनी सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून तसं वागल्या पाहिजे. पण तसं न होता बऱ्याच सोसायट्यांमध्ये हम करे सो कायदा, म्हणजे सेक्रेटरी म्हणजेच मी सर्वेसर्वा असतो, असंही असतं. आणि काही ठिकाणी तर लोक पुढे येतच नाहीत. म्हणजे अशा सोसायट्या आहेत की जिथे ॲडमिनिस्ट्रेटर अपॉइंट करावा लागतो, मॅनेजिंग कमिटीमध्ये पुढे यायला कोणी तयार होत नाहीत, आणि काही लोकांना कायदेशीर बाबी नको असतात म्हणून, किंवा आपण म्हणतो ना की एक सेल्फिशनेस असतं एक थोडंसं, की बाबा मी भला आणि माझं घर भलं, मला ते दुसऱ्या कशात पडायचं नाही. आणि मग ती सोसायटी जी आहे ती जिथे आपण त्या घरामध्ये राहत असतो खरं तर ते असं प्रॉपर मॅनेजमेंट त्या सोसायटीचं होत नाही, आणि मग कुठेतरी कायदेशीर बाबीमध्ये ती सोसायटी अडकते, आणि मग पुढे बऱ्याच गोष्टी अशा म्हणजे कोर्ट कचेऱ्या वगैरे अशा त्या सभासदांना पण त्याला सामोरं जावं लागतं, आणि त्या कमिटीला पण. म्हणजे मुळात म्हणजे काय आहे की जो लास्ट शेवटचा जो सदस्य आहे ना, त्याचीही ओपिनियन, त्याचंही म्हणणं जे आहे ते विचारात घ्यावं लागतं. कारण की शेवटी हे कोऑपरेटिव्ह सेक्टर आहे. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, असं आहे. म्हणजे जर तुमचं सहकार्य नसेल तर कोऑपरेटिव्ह हे नाव द्यायलाच नको मग हाऊसिंग सोसायटी. ॲग्री. छान. सो नक्कीच सर, थँक्यू, तुम्ही आमच्याशी संवाद साधला आणि एवढं तुमचा वेळ दिल्याबद्दल. बिकॉज तुमच्याशी गप्पा मारताना मला काय पॉझिटिव्ह फिलिंग, बिकॉज की टीचर बनणं, GDC हाऊसिंग, मग ट्रेनर, मग रिडेव्हलपमेंट आणि सेल्फ डेव्हलपमेंट, बिकॉज हे सर्व इझी करताना एक सर गोष्ट तुमच्यामध्ये जी मी कॉमन बघितली ती तुमचा शांतपणा, कूलनेस. त्याचा काही मंत्र आहे का? म्हणजे जस्ट एक लास्ट निघता आपण एक काही तुम्ही एवढे स्वतःला कूल ठेवलंय, काही मंत्र म्हणजे काय, तर माझ्या ती गरज आहे ती कूल ठेवणं. ते व्यवसायातून आलं खरं तर. म्हणजे एवढे सगळ्या वेगळ्या प्रकारचे विद्यार्थी, त्याच्यात वात्रट पण विद्यार्थी असतात तुझ्यासारखे असे आणि मग काही विद्यार्थी एकदम स्टुडियस असतात. मग ह्या सगळ्यांना सांभाळताना आपण कुठेतरी सुवर्ण मध्य साधायला पाहिजे. म्हणजे एखादा वात्रट असेल तर त्याला मी कधी मारलेलं पण आहे, पण कसं आहे की ते मारताना पण मी तो विचार करणार की नाही, अगोदर लगेच त्याला मारून चालणार नाही. कारण की प्रत्येकाची जशी हाताची 5 बोटं सारखी नाही, तसं प्रत्येक विद्यार्थी त्याच्या याच्याप्रमाणे असतो, त्या वातावरणातून आलेला असतो. तर हे आपल्याला जर समजा म्हणजे जर प्रोफेशन करायचं म्हटलं तर आपल्याला या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. आणि कुठेतरी मी तो विचार करतो की या जागी जर मी असतो तर काय केलं असतं. तुम्ही दुसऱ्याच्या शूजमध्ये. येस, म्हणून मी संयमाने ठेवतो. म्हणजे काय असतं की जर प्रत्येकाची समजशक्ती आणि सारखी नसते, त्यामुळे इवन सोसायटीमध्ये जेव्हा मी एखादा क्रॉस क्वेश्चनिंग कोण जर करत असेल, एखादा सभासद, तर त्याला मी कधी टोकत नाही. त्याला म्हणतो की तुम्ही जे प्रश्न विचारला अगदी योग्य आहे, मग तो खुश होतो. जर मी त्याला त्याच्याबरोबर डिबेट करायला लागलो ना, तर तो हायपर होतो, आणि मग तो आणखी काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी करत राहतो, आणि मग तो नेगेटिव्ह होतो शेवटी. म्हणजे आपलं ऐकतच नाही, किंवा तो दुसऱ्यांना नेगेटिव्ह करतो. पण तसं न करता त्याचं पण ऐकून घेतलं पाहिजे. त्याचं पण योग्यच आहे असं समजून जर त्याला पटवून दिलं, नंतर मग त्याची बाजू जी आहे तीच त्याला समजावून सांगितली की काय योग्य, तर शेवटी तोही
ती व्यक्ती पण आपल्या फेवरमध्ये येऊ शकते, ती पण पॉझिटिव्ह होऊ शकते. तेवढं संयम मला त्या प्रोफेशनमधून आलेलं आहे. त्यामुळे मला सोसायटीमध्ये गेल्याच्या नंतर कितीही काही समोरून प्रश्न असे आले धडधड आली तर काही issue नाही. आले तरी पण मी हसत त्याचं उत्तर देतो. नमस्कार. परत एकदा ही सांगता करतो या संवादाची. आज जे आपल्याला शिकायला मिळालं, सरांचा प्रवास शून्यातनं शिखरावर घेऊन गेला आणि या प्रवासावर सरांचे काही बारकावे आपल्याला सांगितले ते नक्कीच आपण फॉलो केले पाहिजे. आणि एक सोसायटी, एक चेअरमॅन, एक सेक्रेटरी किंवा डेव्हलपमेंट कसं करावं याच्याबद्दल बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर झाल्या अशी आशा करतो आणि तुमचा निरोप घेतो.